अदिती, काय ग, काही काम होतं का? नाही ग, आणि आता काही काम असलं तरी त्यात मन लागत नाही. असं का? आता तुला काही वेगळं सांगायचं का? तू पण जयच्या खुर्चीकडे बघत होतीस ना? मी नाही ग, पण मी मगासपासून पाहते. अदिती, मी जयला खूप मिस करतेय. तो इथे हवा होता. कोणाचं चांगलं झालेलं पाहवतच नाही लोकांना. कोणाचं कोणाला चांगलं झालेलं बघवत नाही. ही जुई. अच्छा, आज जुई आहे काय? म्हणजे काय म्हणायचंय तुला? काय नाही, मला कुठं काय म्हणायचं असतं, तुम्ही बोला. गुड. साई, थोडं थांब ना बाळा. रजनी, काय झालंय आता? ही जुई. आता जयला इतकं छान प्रमोशन मिळालंय, त्याची प्रगती होतीये, त्याला सेपरेट केबिन मिळालंय बसायला. यात आनंद मानायचा की नाही? गळा काढत बसलीये. आता जय इथे नसणार. जय माझ्या जवळ नाही बसणार. मला त्याची खूप आठवण येतेय. असं काही नाहीये. तो इथे नाहीये म्हणून मी त्याला मिस करते. म्हणजे इथे सगळेच त्याला मिस करतायत, हो की नाही अदिती? हो जुई, जय वर्क एरियात नाहीये म्हणून एक एनर्जी मिसिंग आहे, पण इट्स ओके. आता तो त्याच्या केबिन मध्ये बसतो. वी शुड बी प्राऊड ऑफ हिम. अगदी बरोबर. जयरामला जेव्हा प्रमोशन मिळालं तेव्हा आपल्या सगळ्यांना किती छान वाटलं होतं नाही? जुई, कुठे चालली आहेस का? मला थोडं अडलं होतं, जयला विचारून येते. जा हा जुई, जा. अगदी शांतपणे नीट विचारून घे हा तुझ्या मनातल्या शंका. जा हा, नीट विचारून ये सगळ्या शंका. पेनात शाई कशी भरायची, पेन्सिलीला टोक कसं करायचं, सगळं विचारून ये त्याला. जा. काय नंदिनी मॅडम, अगं स्वतःच स्वतः काम कर. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह कर ना जरा. लहान आहेस का? आणि तुझा पार्टनर आहे ना साई प्रसाद, त्याला सगळं येतं. रादर जरा जास्तच येतं त्याला सगळं. त्याला विचार. नाही रजनी मॅडम, मला म्हणजे जास्त कळतं ते बरोबर तुमचं, पण तुमच्या इतकी बुद्धिमत्ता आणि टॅलेंट माझ्यात नाहीये. म्हणजे काय एका गोष्टीचा शोध घेता राहो तुम्ही. ह्या बाबतीत तुम्ही माझ्या गुरु आहात, गुरु. साई प्रसाद, तू ना काय चाललंय? तुमची बुद्धी आहे ना कामामध्ये पाजळा, ते भांडणामध्ये वाया घालू नका. तुम्हाला जो पगार मिळतोय ना तो कामाचा मिळतोय, भांडणाचा नाहीये. ओ काका, नवऱ्यांनी ऐकलं नाही ना हे? ओ काय करताय तुम्ही? काम काय करायला सांगताय लोकांना? काम करा
हे म्हणण्याचा पगार मिळतो त्यांना, तुम्हाला मिळतो का? अरे काय इथे कोणाचं काय चाललंय, हिचं काय चाललंय बघ. आणि जुई, आज जातीयस तर नॉक करून आज जा, कारण आता तो जय आपला कलिग, आपला मित्र नाही राहिलेला फक्त, आता तो आपला बॉस आहे, कळलं का? जरा नीट मान दे त्याला. जय बरोबर एवढी फॉर्मॅलिटी कशाला? जुई, तुला सगळं समजवायला लागतं ग. अगं तो आता बॉस झालाय की नाही आपला, मग आपण जर त्याला रिस्पेक्ट नाही दिला तर बाकीचे लोक कसे देतील? औंनी काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? तर तिलोत्तमा, मी बरोबर बोलतेय ना? हो हो हो, मी सुद्धा आजपासून जयरामला जयराम सर म्हणणार आहे. खरंच? हो म्हणजे सरच म्हणणार, सगळ्यांनीच म्हणायला पाहिजे. अगं बॉस आहे तो आता आपला. तुला असं वाटतंय का मी तुझी चेष्टा करतेय? थांब थांब जरा थांब. अरविंद काका, अविनाश सर तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, हो की नाही? पण तुम्ही त्यांना काय म्हणता? अविनाश सर. अविनाश सर, कळलं? हा ठीक आहे. हा. मे आय कम इन सर? जुई, काय नवीन? ये. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. जुई, गुड मॉर्निंग. काय झालंय? जय सर, थोडं काम होतं तुमच्याकडे. जुई, मी विचारलं तुला काय झालंय? मला? हो तुला. बरी आहेस ना? असं का विचारताय सर? एकतर हे सर सर बोलणं थांबव आधी. काय चालवलंय सर? सॉरी सर. जुई, तू हे मुद्दाम मला चिडवायला. नाही नाही सर, मुद्दाम नाही, पण आता तुम्ही आमचे बॉस आहात, म्हणजे तुम्ही या केबिन मध्ये. अच्छा अच्छा, म्हणजे मी तुमचा बॉस आहे आणि मी आता या केबिन मध्ये बसायला लागलोय म्हणून. बाकी सगळं लक्षात आहे तुझ्या ना? मग जुई, आपण चांगले मित्र आहोत हे विसरलीस? जुई, कलिग्स आहोत आपण, एकत्र काम केलंय, करतो आहोत. नाही पण ते. आणि तू अशी उभी काय? बस प्लीज. एक लक्षात घे जुई, मी केबिन मध्ये बसायला लागलोय एवढाच फरक झाला, बाकी काहीही बदललेलं नाही. आपल्यातलं नातं जसं होतं तसंच आहे, कळलं? वाव, किती छान आहे हे घड्याळ. अरे वा, तुला सुद्धा दिसलं? मला गिफ्ट दिलंय दिवाळीचं. कोणी दिलं? काकांनी. तुम्हाला? हं? सॉरी, तुला. तुला काका पण आहे? जय, मला भेटायचंय सगळ्यांना. ऐक ना, या दिवाळीत मी तुझ्या घरी. जुई, काम होतं ना काहीतरी? हा, अरे सॉरी, मी विसरलेच. ह्या ना जुन्या टूरच्या डिटेल्स आहेत, तर मला तुझे काही सजेशन्स हवे होते, म्हणजे त्याप्रमाणे पुढचा टूर प्लॅन करायला.
तुम्ही प्लीज लवकरात लवकर मला ईमेल करा, मला क्लायंटना सांगायचं. ओके. अरे काय ही फाईल इथेच आहे. अरे जय, ही बरं झालं कोणी बघितलं नाही. काय आहे अरविंद? तू बघितलं हा मुलगा ना, या मुलाचं मग कसं आहे नाही म्हणजे त्याला जागा मिळाली याचं कौतुकच आहे, पण आता याची सवय झाली. आता काही दिवस हे असंच होणार. इट्स ओके कदम. अहो तुम्हाला जे वाटतंय ना तेच आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. उगाच ऑकवर्ड फील करू नका. हो काका, जयराम इथे असण्याची आपल्या सगळ्यांना इतकी सवय झाली होती की असा नाही तर तसा गोंधळ होणार हे नक्की. काय जुई? काका माझ्याकडे ह्याच्यावर एक उपाय आहे. मीच जयच्या जागेवर बसतो. आता त्याला ती जागा लकी ठरली ना, तशी मला पण ठरण. हे बस साई, जागा लकी नसते. मान्य आहे की माणूस आपलं भविष्य आपल्या बरोबर घेऊन येतो, पण काही काही माणसं अशी असतात ना जी स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात. आणि हा जय ना हा त्यातला आहे. आम्ही त्याची मेहनत बघितली. तुमचं बरोबर आहे काका, पण तरी पण मी तिथं बसतो म्हणजे निदान तुमच्या सगळ्यांचा गोंधळ तरी नाही उडायचा ना. साई प्रसाद, आमच्या गोंधळाचा काय करायचं ते आम्ही बघू. तुला कोणी विचारलंय का उपाय? ही जयची जागा आहे आणि ती कोणीही घेऊ शकत नाही. हो साई, तू तिथेच बस. एवढं काय त्या जागेचं? उद्या कोणी ना कोणी बसनच ना तिथं. रजनी मॅडम उगाच आपलं काहीतरी. ताई, अरे बाबा राहू दे. उद्या त्या जयला कळलं की माझ्या खुर्चीवरनं हे असं सगळं चाललंय तर काय वाटेल त्याला? नाही तर काय. चला, तुमचं ऐकत बसलो तर हे काम विसरेन. मी आता जय सरांच्या केबिन मध्ये जाऊन येतो. बरोबर ना जुई? फसवलत ना मला तुम्ही सगळ्यांनी. आणि मी तिकडे आज जाऊन जयसमोर नुसता सरसरचा जपच चालू केला. मग काय म्हणाले सर? तो माझ्याकडे बघून म्हणाला की माझी फक्त बसायची जागा बदलली आहे, आपलं नातं नाही. मी आहे कमी सर. काका तुम्ही सुद्धा? बसा. काय नाही, आपलं असंच गंमत केली. कसं वाटतंय केबिन मध्ये? खरं सांगू, खूप एकटं एकटं वाटतं. काका, माणसाला यश मिळायला लागल्यावरती तो असाच एकटा पडतो का? असं काय नसतं रे. जी आपली माणसं असतात ना ती सतत आपल्या बरोबरच असतात. तुला मी मेल पाठवले ते चेक कर. आणि कधी बोलावं असं वाटलं तर केबिन मध्ये बोलव. छान गप्पा मार. पण हे दाभोळकर नसताना. काका एक काम होतं. बोला सर. काका बोल. तुम्ही प्लीज आदितीला आत पाठवू शकाल? नाही.
अरे एक दिवस नाही झाला तुला केबिन मध्ये बसून, आदितीला इतका मिस करतोस तू? पाठवतो. चल. अरविंद काय झालं? काय झालं? कसला तरी आवाज आला ना? आवाज? शुक केल्याचा आवाज आला का? हा हा, मला सुद्धा तोच आवाज ऐकायला आला. आपल्या दोघांना एकच भास झाला. काहीतरीच तुमचं. आदिती, अगं ती फाईल आहे तुझ्याकडे? कोणती? जयने तुला बोलवलंय केबिन मध्ये. काय? काका, तिथे जाणं कसं शक्य आहे? सगळी जण आहे तिथे. पण काका, मी जाऊ कशी? काही कारणही नाहीये. थांब, मी बघतो. तिकडे फाईल आहे. हा आदिती, आदिती या फाईल जरा जयला देऊन ये कामाच्या. देते. आदिती थांब. दे माझ्याकडे. मी सुद्धा आज चाललेच आहे. जयकडे माझं जरा काम आहे. दे, मी देते. तू कर तुझं काम. अगं मी तिला सांगितलंय ना. अहो पण मी आज जातेच आहे तर मी देते ना. तिला कशा रोगच त्रास? तिला त्रास होत नाहीये. होतोय तिला त्रास? नाही होतोय त्रास. घ्या. आता तुम्हीच का ठरवताय? अहो अगं पण नंदिनी. एक मिनिट काका. नंदिनी मॅडम जाणारच असतील तर त्यांनाच देऊ द्यात फाईल. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही शांत व्हा. घ्या. मी देते. तू कर तुझं काम. हा, आलीच. येस. दिनी मॅडम, तुम्ही? का रे? म्हणजे मी यायचं नव्हतं का? नाही नाही, तसं नाही. बसा ना. काय झालंय नंदिनी मॅडम? काही नाही. खूप आनंद झालाय. म्हणजे अविनाश सर जेव्हा आऊंच्या खुर्चीत पहिल्यांदा बसले ना, तेव्हा जितका आनंद झाला होता ना, तितका आनंद झाला. जय, शेवटी मेहनतीचं फळ मिळतंच. नंदिनी मॅडम, उभ्या राहा. सॉरी, हे चुकलं का माझं? नाही, फक्त उभ्या राहा. मी please. नंतर येऊ नाही का? नाही नाही, प्लीज. अरे हे काय रे जय? तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या कायम. ते कायमच तुझ्या बरोबर असतील. जय,
आपण ना तुझी दृष्ट काढूया. काय? नाही नाही, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाही. दृष्ट काढायची. बर, तुम्ही म्हणाल तसं. गुड. बरं मला सांगा, आत्ता काही काम होतं का? हा, अरे काही नाही, या फाईल्स द्यायच्या होत्या. खरं सांगू का जय, मला ना बघायचं होतं या खुर्चीत बसल्यावर तू कसा दिसतोस. छान वाटलं. चला चला, आता कामाला लागायला हवं, नाहीतर आमचे सर रागवतील आमच्यावर. दिनी मॅडम. गंमत रे. ए जय, पण मस्त वाटत, गंमत वाटते तुला सर म्हणायला. चला येते. जय सर, ऑल द बेस्ट.